Co-powered by एक्वागा, पाणी साफ तर आपण सेफ. प्रायोजक Saraswat Bank, always growing with your trust. आणि ॲग्रिकिंगच्या 24 स्पीड गिअरबॉक्सच्या इन्कलाबी टेक्नॉलॉजीने डिझेल वाचवा. टॉप 18 प्रायोजक पुष्कराज नाचणी सत्व, प्रत्येक आईचा विश्वास. जलयुक्त शिवारचा दुसरा टप्पा सुरू. जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन साजरा करण्याबद्दल ऑनलाईन आढावा बैठक. बैठकीला अजित पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित. महिला आयोग आपल्या दारी. जनसुनावणीत 174 तक्रारींवर सुनावणी. महिलांच्या तक्रारींवर तातडीनं सुनावणी करून समस्यांचं निराकरण करण्याचे निर्देश. भाजपच्या चित्रा वाघ यांची विरोधकांवर सडकून टीका. पंतप्रधानांच्या विकासाच्या कामाची ॲलर्जी असल्यानं विरोधकांच्याकडून बहिष्कार टाकण्यात आल्याचा आरोप. समीर वानखेडे कथित खंडणी प्रकरणात सॅम डिसोझाची उच्च न्यायालयात धाव. एफआयआर रद्द करण्याची मागणी करण्यासाठी सॅमची याचिका. 26 तारखेला सुनावणी. महावितरणच्या भरारी पथकावर हल्ला. पथकासोबत आलेल्या पोलिसांनाही मारहाण. कल्याणच्या खुणी गावातली घटना. नवी मुंबईच्या कोपरखेरणे इथे विजय कदम यांच्या घरावर 8 ते 10 जणांचा तलवार आणि चाकून हल्ला. घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर. उल्हासनगरमध्ये 2 पिस्तुलांसह 10 जिवंत काडतुसं जप्त. दोघांना अटक. उल्हासनगर क्राईम ब्रांचची कारवाई. उल्हासनगरात 4 उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली. 1 जण रुग्णालयात दाखल. कामगारांच्या शोषणाविरोधात उपोषणाचा 3रा दिवस. बायो मायनिंग प्रकल्पाच्या माध्यमातून डम्पिंगवरील कचऱ्याचा ढीग कमी केला जाणार. राज्य आणि केंद्र शासनाकडून कल्याण डोंबिवली मनपाला 45 कोटी 50 लाखांचा निधी. राहुल गांधी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्यानं भाजपमध्ये संताप. नालासोपाऱ्यात आंदोलन आणि घोषणाबाजी. आंतरजिल्हा बदलीनं सिंधुदुर्गातील 121 शाळा बंद होण्याची भीती. सरकारच्या माध्यमातून शाळा बंद पाडण्याचं षडयंत्र सुरू असल्याचा वैभव नाईक यांचा आरोप. नांदेडच्या पळस गावात गेल्या 5 दिवसांपासून वीज पुरवठा खंडित. महावितरणचं पूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप. मावळमधील किशोर आवारे यांना मारण्यासाठी माजी नगरसेवक खळदेनं दिली 50 ते 60 लाखांची सुपारी. आरोपी जेलमध्ये असेपर्यंत कुटुंबियांना खर्च देण्याची ही बोलणी. ओबीसी आरक्षण मागणारी मराठा वनवास यात्रा उद्या पुण्यात दाखल होणार. तुळजापूर ते मंत्रालय असा 500 किलोमीटरचा गाठणार टप्पा. पंतप्रधान मोदी उद्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ओपन खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सची घोषणा करणार. स्पर्धेत 200 पेक्षा अधिक विद्यापीठातील 4750 खेळाडूंचा सहभाग. मनसेचे नेते अमित ठाकरे यांचा आज वाढदिवस. शिवतीर्थावर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी. ढोल ताशांच्या गजरात अमित ठाकरे यांना शुभेच्छा. रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी, संचालक आकाश अंबानी आणि पत्नी श्लोका अंबानी यांनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन. बाप्पाची केली मनोभावे पूजा आणि आरती.